प्रेज द लॉर्ड. हॅपी लाईफ विथ ऋतूमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू ख्रिस्त चरणी हीच प्रार्थना की देव सगळ्यांना आरोग्य देव, आनंदी ठेव, सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो. तर आज सकाळी नाश्त्यासाठी काय बेत होता, कसा बनवला हे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत चला. आणि मला कळत नाही आहे की आधीच्या मानाने आता कमेंट्स खूप कमी येत आहेत. तर काही प्रॉब्लेम आहे का, तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही आहेत का, मला नक्की सांगा. तर हे आहे म्हणजे साबुदाणा वड्याचं पीठ आधीच करून ठेवलं होतं, पीठ म्हणण्यापेक्षा तयारी. तर काल साबुदाणे भिजवले होते. तर आम्ही तर शाबूचे वडे म्हणतो किंवा शाबूची खिचडी म्हणतो. प्रत्येकाची भाषा, प्रत्येकाची बोली वेगवेगळी असते. तर अगदी शुद्ध सांगायला गेलं तर साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खिचडी. तर इथे काल ना साबुदाणे भिजवले होते, पण प्रॉब्लेम असा झाला की वेळ भेटला नसल्यामुळे आणि अचानक प्लॅन चेंज झाल्यामुळे ना उपवास वगैरे होते. त्यामुळे आमच्याकडे काय म्हणजे खाऊन पिऊन उपवास नाही करत, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर ते तसेच फ्रीजमध्ये ठेवलेले. मग काल रात्री काय केलं, त्याच्यामध्ये 4 बटाटे उकडून घातले. तर भिजवलेले साबुदाणे, बटाटे, जिरे, हिरवी मिरची थोडीशी चिरून घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि मीठ असं आणि शेंगदाण्याचं कूट असं करून वड्यांसाठी मिश्रण तयार करून ठेवलं. इथे झटपट चटणी बनवते. तर ओलं खोबरं आहे, 2च मिरच्या घेतलेल्या आहेत, लसणाच्या 4 पाकळ्या, इथं फुटाणा डाळ आणि भाजके शेंगदाण्याचं कूट होतं ते घेतलेलं आहे. तर पप्पांना तिखट चालत नाही, त्यामुळे काय म्हणतात त्याला, मिरची खूप कमी वापरते. आणि मग नंतर आम्ही काय करतो, मिरची भाजून वगैरे सेपरेट तोंडी लावण्यासाठी घेतो. तर हे किती डबल डबल करावं लागतं बघा. तर तो तुम्ही म्हणणार इथे साबुदाणे वडे जर होते तर भजी कशाला. तर कसं असतं, आईवडिलांची काळजी जितकी तितकंच नवऱ्याची पण काळजी घेतली पाहिजे. तर माझ्या नवऱ्याला साबुदाणे वडे, साबूची खिचडी अजिबात आवडत नाही किंवा साबूचे कुठलेच प्रकार त्यांना आवडत नाहीत. तर म्हटलं चला 2 कांदे आणि 1 बटाटा चिरून पटकन झटपट असे पकोडे म्हणजे भजी बनवायचे. तर कोथिंबीर धुवून घेते, कारण चटणीमध्ये थोडीशी कोथिंबीरची देठ आणि बाकी राहिलेली जी कोथिंबीर आहे ना ती भजीमध्ये वापरणार आहे. तर आज तुम्हाला ओटा काय छान क्लिअर दिसतोय ते बघा. तर आत्ता माझा प्रयत्न जास्त असतो, म्हणजे 1-2 व्हिडिओ तुम्ही बघितले असतील तर किंवा आदल्यामधले व्हिडिओ तुम्ही बघता, तर प्रयत्न असा असतो की ओटा नेहमी रिकामा राहिला पाहिजे, स्वच्छ सुटसुटीत असला पाहिजे. तर मन कसं प्रसन्न वाटतं, काम करताना अजिबात कंटाळा येत नाही, फ्रेश वाटतं. म्हणजे असं किचन मोकळं मोकळं असेल तर. आता ते जे खिडकीमध्ये तुम्हाला कप दिसत आहेत ना ते देखील काढणार आहे, कारण मांजर अक्षरशः खिडक्या उघडून आत येतं आणि इतके कप फुटलेत माझे ना. तर जर कप काढले तर ते सुटसुटीत दिसेल आणि हवा देखील अशी व्यवस्थित आत येईल. तर साबुदाणे वड्यांची आधीच तयारी झाल्यामुळे ना ते सोपं पडलं. आणि थोडं होते म्हणजे वड्यांसाठी जे शाबू होते ना ते थोडेच होते, कारण ते काय प्री प्लॅन नव्हतं. म्हणून इथे असे ओबडधोबड कांदे लांबट चिरून घेते. तर कोकणामध्ये जर कोण गेला असेल आणि भजी खाल्ली असतील ना, वेंगुर्ल्याचे अगदी कांदा भजी प्रसिद्ध आहेत. म्हणजे कोकणात कुठेही गेलं तर ती पद्धत वेगळी असते. तर त्याच पद्धतीने हे बनवते, फक्त ॲडिशनली ते मी बटाटा वापरते. तर कोल्हापूर साईडला ना कांदा बारीक चिरला जातो आणि पीठ भरपूर असतं आणि ते गोळे गोळे करून असे फ्राय केले जातात, तेही चवीला छान लागतात. मी त्याही पद्धतीने बनवते आणि याही पद्धतीने. तर नवऱ्याच्या आवडीचे नवऱ्यासाठी त्यांच्या पद्धतीने बनवते. तर बटाट्याची साल काढलेली नाही आहे, कारण बटाट्याला अगदी पातळ साल होती, अजिबात म्हणजे माती वगैरे नव्हती. तर बटाटे स्वच्छ धुवून घेतला आणि त्याचे असे लांबट लांबटच काप केलेले आहेत, तेही स्वच्छ धुवून घेते पाण्याने. तर स्वयंपाक करायला अजिबात वेळ लागत नाही, मनामध्ये ठरलेलं असेल ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्साह असायला पाहिजे. तर या गोष्टी मी म्हणजे हे पदार्थ असू दे किंवा सगळ्या गोष्टी या मी आवडीने बनवते, त्यामुळे त्याचा मला कंटाळा येत नाही, हे खरं असतं. तर आधी ना मी त्याच डब्यामध्ये भज्याचं पीठ तयार करणार होते, पण व्यवस्थित ते मिक्स करता येणार नाही. तर म्हटलं नंतर काम वाढण्यापेक्षा आणि उगाच किचकटपणा करण्यापेक्षा इथे हा बाऊल घेतलेला आहे. तर जी भांडी मस्त मस्त आहेत ती वापरणार कधी, त्यामुळे ते घेतलेलं आहे. कांदा बटाटा चिरून त्यामध्ये घातला आहे, मीठ घातलं चवीनुसार, थोडीशी हळद घातलेली आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा, अगदी चिमूटभर, जास्त नाही. आणि कांदा छान असा हाताने सुट्टा करून घ्यायचा. तर असा सुट्टा सुट्टा कांदा असेल ना भजी व्यवस्थित होतात. कोथिंबीर बारीक चिरून घालते भरपूर अशी आणि हे देखील छान असं मिक्स करून घेते. तर हे छान असं कांदा असा चोळून हाताने सुट्टा सुट्टा करायचा. इकडे तेल ठेवलेलं आहे पॅनमध्ये.
तर एक कर दुसऱ्याची तयारी करायची, कारण न्याहारीवर काय भागणारं नाही आहे. तर हे बघा, थोडीशी मिरची पावडर घातली, कारण याच्यामध्ये मिरची कट करून घालायची, खूप छान लागते. म्हणजे मिरची पावडर पण घालायची आणि मिरची पण घालायची, पण इथे म्हटलं की नको मिरची घालायला. आणि ते मस्त बेसन घातलेलं आहे. तर बेसन पिठाचं प्रमाण ना कमी घ्यायचं. तर असे छान सुटसुटीत कुरकुरीत भजी हवे असतील ना, तर पिठाचं प्रमाण कमी घ्यायचं, अगदी लगदा असा नाही करायचा किंवा खूप असं काय म्हणतात त्याला, कांद्यापेक्षा पीठ नाही जास्त झालं पाहिजे, कांदा असा उठून दिसला पाहिजे. तर इथे मी आपलं बटाटा देखील शॉर्टकटमध्ये भागवलेला आहे. बटाटा भजी वेगळं आणि कांदा भजी वेगळं असं नाही, तर एकत्रच केलेलं आहे. तर छान हे सुटसुटीत करून घ्यायचं, खूप पाणी घालायचं नाही. आणि यामध्ये ना 1 चमचा छोटा गरम तेल घातलेलं आहे. यामुळे काय होतं ना, भजी खुसखुशीत होतात आणि तेल जास्त ॲब्झॉर्ब करून, म्हणजे तेल शोषलं जात नाही. तर हे बघा, खूप असं पातळ मी पीठ केलेलं नाही आहे. तर भज्याचं पीठ तयार झालेलं आहे. यामध्ये मगाशी मी थोडंसं मीठ घातलं, कारण काल ना अंदाजे मीठ घातलेलं आणि ते मीठ थोडं कमी होतं. आता हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं. तर मगाशी मी न्याहारी हा शब्द वापरला, तर खूप म्हणजे जुना शब्द आहे. जुना म्हणजे आता वापरात आपण पटकन असं ब्रेकफास्ट, नाश्ता असं वगैरे म्हणतो. तर आमच्या आजीकडे आम्ही जेव्हा जायचो ना, मम्मीच्या आईकडे, तर सकाळी असं असायचंच, आज न्याहारीला काय, आज न्याहारीला खाऊन घ्या काहीतरी. आणि ठरलेलं बेत असायचं, असं पोहे, उपमा हे आत्ता जे आहे ना, असलं काही नसायचं. रात्रीचं जे शिल्लक, म्हणजे फोडणीचा भात असेल, राहिलेली भाकरी असेल, त्याच्याबरोबर मस्त चटणी वगैरे. आणि आमची मामी मस्त धपाटे वगैरे करायची. तर आजोळ वगैरे जास्त एन्जॉय करता आलेलं नाही आहे खरं तर. तर हे मिश्रण थोडं थोडं हातावर घ्यायचं, गोळा करून असा, आणि छान असं दपटायचे ते. तर मी तळहातावर दोन्ही काय म्हणतात, तळहाताच्या साह्याने ते छान असे दाबून घेते, दपटते. त्यामुळे ना वडा फुटत नाही, छान फुलला जातो. कोणताही तळणीचा पदार्थ अगदी व्यवस्थित व्हायचा असेल ना, तर तेलाचं जे टेम्परेचर आहे, तापमान, ते महत्त्वाचं आहे. तेल अगदी चांगलं तापवून घ्यायचं. नंतर गॅसची आच मध्यम ते मंद ठेवायची. कच्च्या तेलामध्ये कधीच कोणता तळणीचा पदार्थ घालायचा नाही, त्यामध्ये तेल खूप शोषलं जातं. आता इथे बघा, तेलात वडे टाकल्या त्याला छान बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. तर सगळे वडे अगदी एका आकाराचे करते. तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणतात ना, तर काय म्हणतात त्याला, सरावाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तर मला सवय आहे, त्यामुळे बघा, सगळे वडे तुम्ही एका आकाराचे बघताय, ते काही मी मोजून मापून केलेलं नाही आहे, पण एक हाताचा अंदाज किंवा आपली ती सवय, यामुळे हे शक्य होतं. सुरुवातीला करताना कुठलीही गोष्ट असू दे, थोडा प्रॉब्लेम होतो, थोड्या अडचणी येतात, पण जसं आणि स्वयंपाक करताना नवशिके असाल ना, तर आधी थोड्या प्रमाणात करायचं, म्हणजे जरी पदार्थ तो बिघडला तरी सगळं काय वाया जात नाही. तर इकडे वडे तळले जात आहेत. तिकडे चहासाठी पाणी ठेवलं, त्यामध्ये चहा पावडर आणि आलं आधीच घातलं होतं. तर वडे कसे छान तेलावर तरंगत आहेत, म्हणजे हे जे मिश्रण आहे ते छान हलकं फुलकं झालं आहे आणि वड्यामध्ये अजिबात तेल शोषलं जात नाही, वडा कुठेही फुटलेला नाही आहे. तर मध्यम ते मंद आचेवरच वडे तळून घ्यायचे आहेत. वड्यांचा रंग काय मस्त सोनेरी दिसतोय ते बघा. तर खूप काळपट करायचे नाहीत, खूप पांढरट करायचे नाहीत. वडे छान खुसखुशीत, कुरकुरीत आणि टमटमीत फुगलेले झाले होते. तर छोटे छोटे वडे बरे वाटतात. खूपही गोलट असे वडे जर केले ना, तर ते असं लिबलिबीत असं होतं ते. आणि खूपही मोठा वडा केला तरी प्रॉब्लेम होतो. पण असे मध्यम आकाराचे छोटे छोटे, म्हणजे छोटे छोटे आकाराचे असे वडे केले ना, मस्त कुरकुरीत होतात, आतूनही सॉफ्ट होतात ते. तर बघू शकता इथे. तर मी पसरट पॅनमध्ये नेहमी तळणीचा पदार्थ यासाठी करते, कारण एकाच वेळेस बऱ्याच प्रमाणात ते तळून होतं. शिवाय तेलही व्यवस्थित, म्हणजे तेल कमी प्रमाणात लागतं. खोलगट कढई घेतली ना, तर तितक्याच प्रमाणात तेल घ्यावं लागतं. इथे चटणी पण वाटून झालेली आहे. तर चटणीला काही मी फोडणी देणार नाही, अशी चटणी खायला छान लागते, कारण आता हे तळणीचं एवढं अनहेल्दी तर आहेच. तर अगदी थोडंसंच, तर याला काही 1-2 चमचे तेल लागतं फोडणीसाठी, पण अशीच चटणी छान लागते चवीला. तो दुधावरची साय काढून घेते. तर 15 ते 20 दिवस मी जी दुधावरची मलई म्हणजे साय असते ती साठवते आणि त्याच्यानंतर तूप काढते.
तर जी साय साठवलेली असते ना डीप फ्रीजमध्ये ठेवायची, त्यामुळे अगदी महिना 2 महिने जरी वेळ नाही भेटला तरी अजिबात वास येत नाही, खराब होत नाही, तूप अगदी व्यवस्थित निघतं. तर स्वयंपाक करत असताना या काही टिप्स असतात त्या आपल्याला माहिती असेल तर खूप अशी वेळ आपली वाचते, खूपसे पदार्थ खराब होण्यापासून वाचतात. म्हणून मी सांगते प्रत्येकाचं रुटीन थोडंफार जरी सारखं असलं तरी त्यामध्ये टिप्स किंवा पद्धती वेगळ्या असतात. तर हे बघा मस्त खुसखुशीत साबुदाणे वडे चटणी तयार झालेली आहे. तर पप्पांची नाश्त्याची वेळ झाली आहे, आधी पटकन त्यांना नाश्ता दिलेला आहे. तर लहानपणापासून जेव्हा मी स्वयंपाक शिकले तर मी खूप लवकर स्वयंपाक शिकले, म्हणजे अंगात आवड असल्यामुळे. आणि मला वेगवेगळे पदार्थ करून इतरांना खाऊ घालायला खूप आवडतात, पण ते पदार्थ बघून आणि करून मला असं उबगल्यासारखं होतं, ती इच्छाच होत नाही. मग जितक्या आवडीने बनवते तितक्या आवडीने काय खाल्लं जात नाही ते. तर हे बघा वडे तरी चांगले तळून झालेले आहेत. तर भजी सोडताना ना असा गोळा करून सोडायचे नाही, तर हलक्या हाताने असे हे बघा मी असे पसरूनच घालते ते, म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात. छान खेकडा भजी म्हटलं तरी चालेल तुम्ही, फक्त यामध्ये बटाटा आहे, नुसत्या कांद्याचे पण छान होतात भजी. तर जसं मी सांगितलं या पॅनचा उपयोग म्हणजे मला हे बरं पडतं, कारण एकाच वेळेस बघा किती सारे भजी वडे वगैरे तळून होतात. तर भजी टाकल्या छान बुडबुडे येत आहेत, म्हणजे तेल चांगलं तापलेलं आहे. पण गॅसच्या सांगितलं तसं मध्यम ते मंद करूनच तळणीचा पदार्थ तळायचा. खूप हाय फ्लेमवर केलं तर काय होतं ना, वरून रंग लगेचच बदलतो पण आतून तो पदार्थ कच्चा राहतो. पण मध्यम ते मंद आचेवर केलं तर छान ते आतपर्यंत शिजलं जातं, भाजलं जातं, तळलं जातं जे म्हणाल ते. तर मम्मीसाठी बिनसाखरेचा चहा बाजूला काढलेला आहे, नंतर त्यात साखर घातली आणि मस्त चमचमीत असा आजचा आमचा बेत. कांदा बटाट्याची खुसखुशीत भजी, टमटमीत फुगलेले साबुदाणे वडे, सोबत चटणी आहेच आणि ओटा क्लीन आहे, त्यामुळे ते एक माझं काम वाचलेलं आहे. तर आधी म्हटलं भांडी बिंडी सगळी मांडून घ्यायची, कारण रोज रोज तोच पसारा तेच नको वाटतं. तर न्याहारी म्हणजे नाश्ता झाल्यानंतर काय तिथेच थांबत नाही, दुपारच्या जेवणाची तयारी सकाळीच करावी लागते. तर मसूर डाळ घेते, कारण आज म्हटलं मसूर डाळीचं वरण करूयात. मसूर डाळ पटकन शिजते, अजिबात वेळ लागत नाही, अगदी झटकीपट डायरेक्ट जरी कुकरला फोडणी टाकली ना डाळीला तरी एक शिट्टीमध्ये परफेक्ट वरण किंवा आमटी काय करायचं असेल ते होतं. सुकी मसूर डाळ देखील म्हणजे मसूर डाळ कांदा खूप छान होतं चवीला. पण भाज्या इतक्या प्रमाणात असतात त्यामुळे शक्यतो डाळ कांदा आमच्याकडे बनवायला वेळच भेटत नाही किंवा ती गरजच पडत नाही. तर पूर्वी बऱ्याच मुलांच्या डब्यामध्ये ठरलेलं असायचं, मुलांच्या किंवा मोठ्यांच्या पण, डाळ कांदा. कारण बऱ्याच जणांची परिस्थिती अशी असायची की मोठं कुटुंब, भाजी वगैरे तेवढी नसायची, मग ठरलेलं असायचं तूर डाळ असू दे, मूग डाळ असू दे, लाल डाळ असू दे, लाल डाळीचा कांदा, बेसन हे वगैरे असायचं. कारण शाळेमध्ये मुली डबा आणायच्या त्यामुळे मी सांगते. आणि माझं कसं झालं आमचं की मम्मीची आईच भाजी विक्रेती होती, तर आम्ही तिला म्हणताना भाजीवाली आजीच म्हणायचो, तर ती आता नाही आहे. आणि तर पण एक नावं पडलेली असतात ना, तर भाजीवाली आजी असंच होतं. आणि त्याच्यानंतर तोच वारसा म्हणजे माझे मम्मी पप्पा पण भाजी विक्रेतेच, त्यामुळे आमच्याकडे भरपूर प्रमाणात भाजी होती. त्यामुळे कधी असं ऑप्शनला दुसरं काही शोधावंच लागलं नाही. पण आवड म्हणून तिखट सांडग्याची भाजी, हे मसूर डाळ कांदा वगैरे हे कधी कधीतरी आम्ही बनवतो. तर मस्त असे रंग बदलेपर्यंत खुसखुशीत हे बघा भजी देखील तयार झालेत. तर सांगितलेले टिप्स फॉलो केल्या ना अजिबात तो पदार्थ तेलकट होत नाही. तर आज बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर माझे आजी आजोबा किंवा मम्मी पप्पांचे आईवडील म्हणजे आमच्या पाहुण्यांविषयी कधीतरी वेळ भेटला तर नक्की माहिती देईन मी. तर खूप सारे काय पाहुणे नाही आहेत आमचे, आणि आता तरी मम्मी पप्पांचे पण आईवडील नाही आहेत, त्यामुळे काय म्हणजे जोपर्यंत आपली आजी आजोबा असतात ना तेव्हा तो अधिकार असतो. त्यामुळे आता काय तसं आजोळ किंवा इकडे तिकडे जाणं होतच नाही. तर तेलाचा हा पॅन लगेच उतरून ठेवते, कारण मम्मीची भीती वाटते मला, आणि हे जे शेगडे आहे ना तितकी बुळबुळीत झाले त्यामुळे ते रिस्क घेऊच शकत नाही. तर चला मस्त चमचमीत नाश्त्याचा बेत तयार झालेला आहे, या तुम्हीही खायला. तर आजच्या रेसिपीज माझी बडबड खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, तुम्हाला आवडल्या असतील.
तर रोजच्या व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी बघण्यासारखं, घेण्यासारखं, शिकण्यासारखं असतं. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी काही बेल आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि इतकं बिझी रुटीन असून इतकी सगळं मेहनत करण्यासाठी तो परमेश्वर मला सहाय्य करतो त्याबद्दल येशू ख्रिस्तांच्या मनापासून आभार. भेटूया नव्या ब्लॉगसह, नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा, माझे जुने नवे आदलेमधले सगळे व्हिडिओज बघत राहा. स्टे कनेक्टेड, स्टे हेल्दी, स्टे हॅपी. गॉड ब्लेस यू ऑल. बाय बाय.